प्यारे बच्चों, very good morning. Let's have the last part of the radiation, which is numerical solving. Two types of numericals we have to solve. HSC board लेवलचे न्यूमरिकल्स आजच्या लेक्चरला आणि कॉम्पिटिटिव्ह वाले न्यूमरिकल्स सीईटी जेई आणि नीट लेवलचे न्यूमरिकल्स उद्याच्या लेवलला उद्याच्या लेक्चरला. आणि देन आय हॅव टू से बाय बाय टू दिस चॅप्टर. न्यूमरिकल्स आपल्याला रेडिएशनच्या ज्या पार्ट वरती घ्यायचे. लेट्स रिवाइज सम फॉर्म्युले की आपल्याला काय काय यूज करायचंय. आपण रेडिएशन वाला पार्ट सुरू केला होता. ओके बेटा. सो ऍट दॅट टाइम आपण इमिसिव्ह पॉवर ही पहिली कॉन्सेप्ट शिकलो होतो. एखादी बॉडी, ओके, कुठलीही बॉडी काय करते बेटा, हीट इमिट करते, रेडिएट करते. ठीक आहे. तर फॉर दॅट पर्टिक्युलर बॉडी जी हीट क्यू इमिट करते, द इमिसिव्ह पॉवर वी हॅड सीन बेटा, ई वॉज क्यू बाय ईटी. दिस वॉज अवर फर्स्ट फॉर्म्युला. E is equal to Q by AT, which is the emissive power, right? After that, we had seen कि छोटा e is the emissivity, emissive power of any body to the emissive power of black body. Agree? Yes or no? Right? After that, मला असं वाटतं आपण ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम पाहिला, ज्याच्यामध्ये विन्स डिस्प्लेसमेंट लॉ होता. सो बेटा, लॅम्बडा मॅक्स फॉर दॅट स्पेक्ट्रम was inversely proportional to T, and the formula came out to be B by T. Agree? Right? अच्छा. त्यानंतर आपण स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ पाहिला. अकॉर्डिंग टू स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ, इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी was directly proportional to fourth power of the absolute temperature, where sigma is Boltzmann constant. तो विनचा कॉन्स्टंट आणि बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट दिलेले असतात. यांच्या दोघांचं अजिबात टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. प्यारे बच्चों, वी वर इंटरेस्टेड अबाउट पॉवर देन. तर बेटा, आपण काय केलं होतं, या फॉर्म्युलांसोबत जरा खेळून इमिसिव्ह पॉवर ला मी अजून कसं लिहू शकतो बघा. आय हॅव ई अपॉन ई बी. तर बघ, ई कोण आहे बेटा, क्यू बाय ईटी. ऍग्री? ईबी काय आहे, सिग्मा टी ची पॉवर 4. सो मी इन जनरल असं म्हणू शकतो, क्यू बाय ए ची सिग्मा टी ची पॉवर 4. मी खेळतोय फक्त फॉर्म्युलांसोबत. इज एव्हरीबडी ऍग्री विथ मी? ऑल राईट. विषय होता बेटा पॉवरचा. तर आपण काय केलं होतं, याला असं बोललो होतं आपण, दॅट इज इमिसिव्ह पॉवर काय असते, क्यू बाय ईटी. बेटा, दिस इज फॉर ब्लॅक बॉडी, दिस इज फॉर ब्लॅक बॉडी, दिस इज फॉर नॉर्मल बॉडी. पण टेन्शन मध्ये नाही ना, राईट? क्यू बाय ईटी. बेटा, क्यू बाय ईटी इज क्यू बाय ईटी. कोणत्याही बॉडीला वापरू शकता. बट वेन एव्हर यू आर अप्लाइंग फॉर द ब्लॅक बॉडी, तर ब्लॅक बॉडीसाठी तुम्ही असंही म्हणू शकता, क्यू बाय ईटी इज सिग्मा टी रेज टू 4. बरं का? मग इथून तुम्ही क्यू बाय टी काढला होता. क्यू बाय टी वॉज ए सिग्मा टी ची पॉवर 4. आणि मग पॉवरला बोललो होतो आपण ए सिग्मा टी ची पॉवर 4. काहीच नवीन नाही रे, सगळं जुनं. रिव्हिजन आहे, फक्त रिव्हिजन आहे. कशासाठी? अचानक फॉर्म्युले बघून आमचा गणेश घाबरायला नको याच्यासाठी. ए सिग्मा टी ची पॉवर. अच्छा, मग आता आपण काय पाहिलं का बाबा, आपली एखादी बॉडी चेंबर मध्ये, बर का, की जिचं टेम्परेचर टी आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर काय टी नॉट, आणि माझी बॉडी गरम आहे, तर माझी बॉडी हीट लॉस करील टी टू टी नॉट. ऍग्री? बर, मग आता ह्या केसमध्ये पॉवरचा जो लॉस आहे, कॅन आय से बेटा, पॉवरचा जो लॉस आहे विच विल बी पॉवर काय बेटा, ए सिग्मा टी ची पॉवर 4. तर मग आता ए सिग्मा, बघ आता टी ची पॉवर, आय हॅव टू पुट ई ऍक्च्युली. सर हा ई कुठून आला? अरे काय नाही राव, फॉर एनी बॉडी, वेदांत का बाबा वाय, वेफांत का, काय नावं टाकतील. बर, विषय असा होता, ई का टाकलं सर? अरे बाबा, दुसरी कोणती बॉडी असेल तर टू मल्टिप्लाय बाय ई ना, एमिसिव्हिटी. टी ची पॉवर 4 मायनस टी नॉट ची पॉवर 4. सर पॉवर गेन बाय बॉडी, गेन असेल तर काय होईल बेटा, ई ए सिग्मा. गेन आहे तर बेटा माझ्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते कमी असेल, सराउंडिंग ज्यादा असेल तर सराउंडिंग माझ्या बॉडीला देईल, एवढाच विषय.
गेन असेल तर आय हॅव टू डू टी नॉट ची पॉवर 4 मायनस टी ची पॉवर 4. फटाफट बोला. इज एव्हरीथिंग feeling this interesting or not? Come on, I want reply from everyone. Is everybody interested in solving the numericals from this? बोला. आचल, अनुष्का, सागर, अनमोल, Ganesh. Is everybody of you interested to solve the numericals? कोणी टेन्शन मध्ये तर नाही ना? अरे बाबा, फिजिक्स इज इंटरेस्टिंग और नॉट? स्क्रीनशॉट झाला? फॉर्म्युला एकदा बघितलेस तू? परत एकदा बघून घ्या. परत टेन्शन मध्ये यायची गरज नाही. ठीक आहे, बघ, लक्ष दे. हे सगळं असं खेळायला शिकले पाहिजे तुम्ही. हा स्क्रीनशॉट घे. व्हिडिओ लेक्चर रिपीट तर काय तुम्ही बघत नाही, नाही बघितलं तरी इट इज ओके, पण हे असं खेळायला थोडंसं शिकले पाहिजे तुम्ही हे फॉर्म्युले. चलो शुरू करेंगे. शुरू कर. चलो, so we have a numerical like calculate value for calculate lambda max for solar radiation if the temperature of sun is 5800 केल्विन, राईट. विन्स कॉन्स्टंट मी जे तुम्हाला सांगितलं की तो दिलेला असतो 2.8. याचा युनिट बघ त्याचं मीटर केल्विन. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की इन विच पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डज इट लाई. ओके, त्याची काही सध्या गरज नाही, ते लक्षात ठेवायचं, मी नंतर शिकवतो. फक्त एवढंच लक्षात ठेवा, 4000 ते 7000 अँगस्ट्रॉम मध्ये आपलं उत्तर आलं तर तो व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये येऊन जातो. काही टेन्शन नाही, काढू आपण. हे लॅम्बडा मॅक्स काढायचा. तर बालमित्रांनो, दिलंय काय काय रे मला? टेम्परेचर आहे, बी आहे. माझ्याकडे फॉर्म्युला आहे बेटा, लॅम्बडा मॅक्स इज बी अपॉन टी. ओके बालमित्रांनो, बी ची व्हॅल्यू टाकून द्या, 2.8 इंटू 10 ची पॉवर मायनस 3 अपॉन टेम्परेचर इज 5800. बोर्ड एक्झाम असेल तर लॉगरिथम वापरायचा. धनात इकडे आपली कॉम्पिटिटिव्ह आहे तर राऊंड ऑफ करायचं. गुरुजी कसं करायचं राऊंड ऑफ? याला 7 ने भाग जातोय का बेटा? जातो? नाही, नाही जात. हे बघ बेटा, काय करायचं, राऊंड ऑफ कसं करायचं? हा जो 2.8 आहे ते ढकलून पुढे त्याला राऊंड ऑफ कर 3. हे बघ, अप्रॉक्सिमेट आन्सर होईल आहे 5000च्या जवळ उत्तर आपलं अँगस्ट्रॉम गेलं पाहिजे. 5000 अँगस्ट्रॉम. बघ कसं नेतो मी. 2.8 चा केला 3. ओके, भागिले हे 5800 चे राऊंड फिगर 6000 करायचे. मोठी व्हॅल्यू रे, मोठी व्हॅल्यू आहे. 5800 केली, 6000 केली, आपली मर्जी. हे बघ, 10 ची पॉवर -3. बर, 3 1 3 3 2 6 गुणिले 10 ची पॉवर 3 केलं मी. हे 3 शून्य म्हणजे 10 ची पॉवर 3. ओके गुरुजी. 1/2 म्हणजे 0.5 गुणिले 10 ची पॉवर ही वरची -3 खालची 3. ढिशक्याव पाप लागल पाप तुला. अरे हा 3 वरती मायनस होईल आणि 10 ची पॉवर होईल -6. अरे कळालं का नाही कळालं? खालचे 3 वरती मायनस होतील आणि अप्रॉक्सिमेटली आता हे बघ -6 अँगस्ट्रॉम मध्ये करायचंय. हे अँगस्ट्रॉम मध्ये करायचंय तर काय, लक्ष दे रे बाबा, लक्ष दे. बघ, अँगस्ट्रॉम, एक अँगस्ट्रॉम गणेश अनमोल इज 10 ची पॉवर -10 मीटर. काय बेटा? एक अँगस्ट्रॉम 10 ची पॉवर -10 मीटर. ठीक आहे, वहीत लिहून ठेवा, तुमच्या मनावर लिहून ठेवा, तुमच्या काळजावर लिहून ठेवा. एक अँगस्ट्रॉम 10 ची पॉवर -10 मीटर. माझी इथं बघ 0.5 गुणिले, मला ऍडजस्टमेंट करायचंय, -6 आहे म्हणजे मला डोक्यावर -4 पाहिजे. मी काय करतो बेटा,
10ची पॉवर 4 गुणिले 10ची पॉवर -4 ऍडजस्टमेंट करतो ना रे बाबा, मध्ये टाकून दिलं 10ची पॉवर 4 गुणिले 10ची पॉवर -4. बेस सेम आहे, पॉवरची तशी पण ऍडिशन होईल. 4 4 गेला 0, एनिथिंग रेस टू 0 इज 1. ऍडजस्टमेंट केलं बालमित्रांनो, विच इज अप्रॉक्सिमेटली, हे बघ एवढा पार्ट काय होईल रे, 4 घर पुढे जा, कॅन आय से चीक 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 चीक, राईट. आणि 10ची पॉवर -10 अँगस्ट्रॉम. अच्छा मी काय केलं हे, ओके ओके, नॉट अँगस्ट्रॉम, व्हेरी सॉरी, मीटर का सर, मीटर का, हे ऍडजस्टमेंट झाली सर. मीटर कसं काय, तर बेटा लॅम्बडा आहे, वेव्हलेंथ असते मीटर मध्ये. सो आपण हे ऍडजस्टमेंट केलं, विच इज 5000 अँगस्ट्रॉम. स्क्रीनशॉट घ्या, चला स्क्रीनशॉट घ्या, पटापट बोला. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड? भारी सम होतं का नाही, एकदम बेसिक सम आहे, पण छोट्या 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 कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या का नाही. अरे माझ्या कंजूस बाल मित्रांनो, छोट सम आहे पण बेसिक 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 गोष्टी होतात का नाही क्लिअर. सेकंड, एक अँगस्ट्रॉम इज 10ची पॉवर -10 मीटर. सो बेटा हे विन्स लॉ इज व्हेरी इझी. लॅम्बडा दिला तर टेम्परेचर निघतं, टेम्परेचर दिला तर लॅम्बडा निघतो. सो तो काही फार मोठा पार्ट नाहीये, इट्स व्हेरी बेसिक पार्ट. चला रेडिएशन वाले सम्स. सेकंड वन, calculate energy radiated in 1 minute. Calculate energy radiated in 1 minute by black body of surface area. By black body of surface area 100 centimeter square when it is maintained at, I will say at 257 डिग्री सेल्सिअस. आणि हा जो सिग्मा आहे हा 5.7 इंटू 10ची पॉवर -8 जूल्स. चला यांनी असं दिलंय वॅट. ओके, दिस इज द न्यूमरिकल. चला काय सांगितलंय मला, कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. एका मिनिटात किती एनर्जी रेडिएट होईल, बरं का. एनर्जी, कोणती एनर्जी रेडिएट होईल बेटा, हीट एनर्जी. सो काय काढायचंय मला, क्यू किती वेळात, 1 मिनिट मध्ये, म्हणजे छोटा टी इज 1 से. काय लिहिलं पा, काय फिजिक्सचा शिक्षक आहे पोरांनो तुमचा. मिनिट दिलंय, सेकंद लिहितो. 1 मिनिट इज 60 सेकंड बाय ब्लॅक बॉडी. प्यारे बच्चों, बॉडी इज ब्लॅक बॉडी. सो ब्लॅक बॉडी आली ना की मला लगेच कळतं की ई इज 1. गरज पडू नाही तर नाही पडू, लिहून ठेवलं मी आपलं, देवाला प्रसाद वाहतो तसा. ऑफ सरफेस एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आपली जी बॉडी आहे तिचा जो सरफेस एरिया आहे तो 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे बालमित्रांनो. 100 ला मिळू का 10ची पॉवर 2, 1 सेंटीमीटर म्हणजे 10ची पॉवर -2 मीटर स्क्वेअर. मुळे गणेश अनमोल पायल बेटा काय झालं, 10ची पॉवर -4. आंचल समजतंय, 1 सेंटीमीटर 10ची पॉवर -2 स्क्वेअर मुळे 10ची पॉवर -4. वैचिस 10ची पॉवर 2 4 गेले -2. कोणाला काही अडचण नाही, एरियाला यस सर. ऍड 227. सो प्यारे बच्चो, टेम्परेचर इज 227 डिग्री सेल्सियस. त्यामध्ये 273 ऍड केले तर आय होप 500 केल्विन विल बी द आंसर. शुरू करेंगे, शुरू कर सोल्युशन. झालं. चला काय काढायचंय, हीट एनर्जी. आपल्याला काय माहितीये, Q/ET, Q/ET इज सिग्मा T ची पॉवर 4. अच्छा ब्लॅक बॉडी आहे, काही अडचण. अरे बच्चों कैन आई से यार एग्री, Q/ET सिग्मा T⁴. बरोबर ना. टेम्परेचर आहे सिग्मा आहे, यस सर. एरिया आहे, यस सर. टाइम आहे, यस सर. डेफिनेटली दिस फॉर्म्युला विल बी अप्लाइड. Q will be
ई टी सिग्मा टी ची पॉवर 4, एरिया 10 ची पॉवर -2, छोटा टी टाइम 1 मिनिट होता तो झाला 60 सेकंड, सिग्मा उचलून टाकून दे 5.7 इंटू 10 ची पॉवर -8 आणि टेम्परेचरची पॉवर 4, टेम्परेचर आहे 500. सो ह्या 500 ची पॉवर किती 4 झालं. सर राऊंड ऑफ कसं करायचं? मैं हो ना, 10 ची पॉवर -2 आणि 10 ची पॉवर -8 ही झाली 10 ची पॉवर -10 गुणिले हा 5.7 आहे बर का. ते काम करू आता आपण याला सध्या 6 कन्सिडर करू, थोडं पुढे घेऊन जाऊ, त्याला रिस्पेक्ट देऊ आपण. 6 गुणिले 6 360 झालं. 500 ची पॉवर 4 आहे. तुला कळलं का व्हॅल्यू खूप मोठ्या असतात बघ ना. 500 ची पॉवर 4 आहे एवढ्या मोठ्या व्हॅल्यू साठी. 5.7 ला 6 कधी करू शकतो मी. आणि घाबरू नको राव, उद्या जे नीटच्या सम्स मध्ये मी दाखवून देतो, त्यांनी गॅप मोठा ठेवलेला असतो व्हॅल्यूज मध्ये. राऊंड ऑफ चालतं, कोणी ते टेन्शन नका नका राऊंड ऑफ साठी. चला चेक चेक हे झालं, चेक चेक हे झालं. 500 ची पॉवर 4, तर याला मी असं लिहू का 5 ची पॉवर 4 गुणिले 10 ची पॉवर 5 ची पॉवर 4 गुणिले आतमध्ये 10 ची पॉवर 2 आहे ना, 500 म्हणजे 4 दुने 8. अरे नाही कळालं, नाही कळालं. 1 2 3 4 बंद करो ये अत्याचार. बेटा 5 च्या डोक्यावर 4 500, मग ते 500 मी 10 ची पॉवर 2 लिहू शकतो ना. आतमध्ये 10 ची पॉवर 2 मध्ये 10 ची पॉवर 2, त्याच्या डोक्यावर 4 बेचोकाट. ऍग्री? ओके. चला आता इथे बघ, दिस इज इक्वल टू 5 ची पॉवर 4 5 गुणिले 5 25 गुणिले 5 125 गुणिले 5 625. क्या बात सर. 625, सो 360 गुणिले किती आलं 625, 10 ची पॉवर -10 आणि +8 झाले -2. सर परत एकदा अडचण आली. काही अडचण नाही राव. 36 गुणिले 625 करू आपण मॅन्युअली. ओके. 3 1 37 1 7 झालं 0 1. ठीक आहे. हा झालं मल्टिप्लिकेशन. 1 0 लावून टाका अजून, हॅपी झालं. 10 ची पॉवर -2 आहे, तर 2 घर अलीकडे विषय संपला. 2250. सर आन्सर कशात येईल? जूल, कारण सगळे SI मध्ये. हॅपी. स्क्रीनशॉट घ्या. मजा आली? येस सर. गेटिंग ना बेटा? चल, थर्ड न्यूमेरिकल. गणेश, अनमोल, विक्रम, इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग? सागर, आंचल, शिवबाई, फॉर्म्युले पाठ पाहिजे तुमचा. हे बघ, फिजिक्स मध्ये दोन्ही गोष्टींना व्हॅल्यू आहे, अंडरस्टँडिंग आणि मग फॉर्म्युले पाठ झाले पाहिजे. कारण की नुसते फॉर्म्युले पाठ करून जेई नीटचे सम नाही सुटणार तुम्हाला. बोर्ड लेवल चालते आपली दनादन, पण तुम्हाला चांगले लेवलला सम्स नाही जमणार. तिथं मॅटर कॉन्सेप्टचा येणार म्हणजे येणार. नेक्स्ट वन. ए पिन होल इज मेड. Pinhole is made in hollow sphere of radius in hollow sphere of radius 5 centimeter, whose diameter is sorry whose temperature is whose temperature is 7 to 7 degree Celsius. Find power radiated per unit area. Find the power radiated per unit area. All right. काय दिलं? स्टीफनचा कॉन्स्टंट. तो कायम दिलेला असतो. तुम्हाला पाठही झाला असेल आता माझ्यासारखं. 5.7 गुणिले 10 ची पॉवर -8 वॅट पर. अच्छा, पर नाही दिला, असं लिहायचं.
मीटरची पॉवर -2, केल्विनची पॉवर -4. अजून काय दिलं? इमिसिव्हिटी दिली 0.2. सर इमिसिव्हिटी नाही दिली तर काय? इमिसिव्हिटी नाहीये समजून घ्यायचं, ब्लॅक बॉडी आहे, लिहून ठेव कुठेतरी, घाबरायचं नाही त्याला, हिचं काही नाही. काहीच नाही दिलं म्हणजे ब्लॅक बॉडी, नाही तर नॉर्मल बॉडी असेल तर इमिसिव्हिटी देतील. सिंपल गोष्ट आहे. बालमित्रांनो, ए पिनहोल इज मेड इन द हॉलो स्पियर. एक मोकळा स्पियर आहे वाला. हा जो मोकळा स्पियर आहे त्याला काय केलं? टचूक एक पिन होल केलं, त्याला एक छिद्र पाडलं. ठीक आहे, ओके सर. ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर. दन दनादन गिवन गोष्टी एकदा लिहू. गिवन गोष्टी लिहिल्या की कॉन्फिडन्स वाढतो. खरं आहे का नाही? प्रामाणिकपणे सांगा. R इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो, फर्स्ट इयरला होतो, तेव्हा स्टेप बाय स्टेप गोष्टी चालण्याचं एक भारी उदाहरण तुम्हाला देतो. आमच्या काळात 2004-5च्या काळात इंजिनिअरिंगमध्ये 100 मार्काचा ग्राफिक्सचा पेपर असायचा. मला सगळ्यात जास्त भीती माझ्या आयुष्यामध्ये चित्रकलेची वाटायची आणि चित्र काढायला भीती वाटायची. एक सम 16 मार्काचा असायचा. काही सम 17 असे मिळून 100 असायचे. 6च क्वेश्चन्स असायचे. 100 मार्क, 16 मार्काचं गणित आणि मग ते स्टेप्सला मार्क्स होते. बालमित्रांनो, आडवा ऍक्सिस काढला, एक्स ऍक्सिस का 1 मार्क भेटायचा. मी लगेच खुश व्हायचो, हा हा. उभा ऍक्सिस काढला की लगेच 1 मार्क भेटायचा, हा हा हा. 2 मार्क भेटले. असं करत करत तो सिलेंडर काढायचो. सगळे मिळून मला 1.5-2 मार्क भेटायचे. ठीक आहे, कसा तरी तो पेपर काढला. गए वो दिन. सो बेटा, स्टेप बाय स्टेप चालायचं. थोडा कॉन्फिडन्स 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 कॉन्फिडन्स, थेंबे थेंबे तळे साचे. ठीक आहे, चलो. R इज इक्वल टू, सर व्हेरी बॅड जोक, 5 सेंटीमीटर. सर मीटर करून घ्यायचं की? येस सर. बेटा, हे सगळं मीटर कशात आहे? हा, हे कशात आहे? SI मध्ये. मग मला सगळे SI करणं फार गरजेचं आहे. 5 सेंटीमीटरला मी काय लिहू? 5 गुणिले 10ची पॉवर -2 मीटर. बर. होच टेम्परेचर, त्याचं टेम्परेचर दिलं. ओके गुरुजी, 727 डिग्री सेल्सिअस. 273 ऍड करा. आय होप 1000 होईल. झालं? ओके. फाइंड पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया. पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया इज क्वेश्चन मार्क. क्वेश्चन भारी आहे. पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया, पॉवर भागिले एरिया असं काढायचं. ओके सर. सिग्मा इज दिस, ई इज दिस. ओके सर. सोल्युशन बघा बालमित्रांनो, मला पाहिजे पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया. मी तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला दिला होता, पुन्हा एकदा आणून देतो. तर बेटा Q/8 इज अ सिग्मा टी ची पॉवर 4 है की नाही? स्टँडर्ड एक्सप्रेशन. एवढं एक केलं तरी दनादन सगळे गाणे वाजतात. प्यारे बच्चों, पावर रेडिएटेड पर युनिट एरिया हीच तर पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया आहे. Q/T काय? पॉवर. Q/T काय? पॉवर. आणि या खालचा एरिया ऍज इट इज. सो पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया इज सिग्मा टी ची पॉवर 4. सिग्मा आहे का? येस गुरुजी. टेम्परेचर आहे का? येस गुरुजी. मग रेडियस कशाला दिली? तुला फुल करण्यासाठी दिली. कारण की एप्रिलचा महिना चालू होता. जेव्हा पुस्तक छापलं तेव्हा 1 एप्रिल होतं. त्यांना असं वाटलं पोरांना एप्रिल फुल करू. एप्रिल फुल केलं त्यांनी. सिग्मा इज इक्वल टू 5.7 10ची पॉवर -8. टेम्परेचरची पॉवर 4. टेम्परेचर 1000 आहे. 1000 म्हणजे ऑलरेडी 10ची पॉवर 3 आहे. अरे येस और नो बेटा? त्याची पॉवर 4. टेम्परेचर 1000 आहे ना, म्हणजे 10ची पॉवर 3 ची पॉवर 4. which is equal to 5.7 10ची पॉवर -8 into 10ची पॉवर 4 3 12. सो 12 तून 8 गेले 4, राईट? सो 5.7 into 10ची पॉवर 4 असं ठेवलं तरी इट इज ओके. काय सर? पॉवर रेडिएटेड प्रति युनिट एरिया. विषय संपला. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? याच्यामध्ये पॉवर जर काढायची ठरली तर मला काय करावं लागेल? बघ, लक्ष दे. दिस इज पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया, म्हणजेच काय बेटा? वॅट पर मीटर स्क्वेअर. पण जर इथं तुला पॉवर विचारली, कॅल्क्युलेट पॉवर ओनली, फाइंड पॉवर असतं, तर कशी काढली असते बेटा? भागिलेचा एरिया गुणिले गेला असता. आणि मी करून देतो तुला. दिस इज पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया, राईट? पॉवर विचारली असती तर काय केलं असतं मी? 5.7 into 10ची पॉवर 4 गुणिले एरिया. आणि हा जो एरिया आहे ना बेटा, बर का, स्पिअरचा काय असतो? 4πr². पॉवर असती तर गुणिले 4πr² करावं लागलं असतं ना मला. 4 गुणिले 3.14 गुणिले रेडियसचा स्क्वेअर, आणि मग रेडियस पिक्चर मध्ये आली असती. फटाफट बोला. इज एव्हरीबडी क्लिअर विथ दिस? कम ऑन.
कम ऑन बी फास्ट. बोलो. आज अश्लेष पण लेक्चरला. आय होप रोहित हॅज ऑल्सो एंटर्ड. क्या बात सर. देवा बघतोयस ना. आंचल, आदिती, अनमोल, अनुष्का, अश्लेष इज स्टिल देअर. गणेश, रोहित हैज जस्ट नाउ एंटर्ड. आइए आपका इंतजार था रोहित जी. अब सबसे बड़ा सवाल ये है सर कि हम कितनी देर के लिए यहाँ पे रुकेंगे. ए बोलो फटाफट. इज एव्हरीबडी क्लिअर? काही समजतंय का नाही? जरा थोडीशी इंटरॅक्शन असू द्या, नाही तर वेदांत मला तिथे तो नाना पाटेकरचे व्हिडिओ पाठवून. अरे बोलो. डन. मीच अज्युम करतोय समजलंय सगळ्यांना. चाललो माझा पुढे. नंबर 4. ठीक है. 4th न्यूमेरिकल. Question is, a small blackened solid copper sphere. A small blackened solid copper sphere of radius 2.5 centimeter is placed in chamber, evacuated chamber. Is placed. Temperature of chamber is maintained at temperature of chamber is maintained at 100 degrees Celsius. At what rate energy must be supplied? Energy must be supplied to copper sphere to maintain its temperature at 110. To maintain its temperature at 110 degree Celsius. And as usual, सिग्मा दिला आपल्याला. ऍग्री? सिग्मा दिला. प्रामाणिकपणे सांगा किती जण ह्या क्वेश्चनला बघून घाबरले? प्रामाणिकपणे सांगा. सर क्वेश्चन बघून भीती वाटली. बोलो. बोला. कोणीच नाही. कोणीच नाही. जूल्स पर सेकंद राहिला. Nobody is fearing because sir, we are the students of Success Science Academy. आम्ही घाबरत नाही सर. फिजिक्सची न्यूमेरिकल्स आम्हाला घाबरतात. साहिल आज एकदम शांत आहे. साहिल उठून दिला काय नुसता झोपेतून? ए स्मॉल ब्लॅक अँड सॉलिड स्पियर. मला ब्लॅक अँड शब्दानं काय कळलं? चलो ब्लॅक बॉडी आहे. सॉलिडचा कॉपर स्पियर की ज्याची रेडियस 2.5 सेंटीमीटर आहे. गिवन मध्ये दनादन आपण गोष्टी लिहू परत एकदा. रेडियस 2.5 सेंटीमीटर आहे. सर कन्वर्ट करायची गरज आहे का? आहे ना. हे सगळं कशामध्ये दिलं असतं? जूल्स पर सेकंड मीटर. अच्छा एसआय मध्ये आलं लक्षात. मग सगळे एसआय मध्ये करा. तिची 2.5 सेंटीमीटर रेडियस आहे. तिला काय करू बेटा आपण? 2.5 गुणिले 10⁻⁻2 मीटर. बर. इज प्लेस्ड इन द इव्हॅक्युएटेड चेंबर ऑफ टेम्परेचर. त्याला एक चेंबर फील आला थोडासा. अरे हा जो स्पियर आहे तुझा, याला काय केलं? याचं टेम्परेचर टी. हे टी नॉट असतं राईट. सो त्याला त्या चेंबर मध्ये ठेवलं की दॅट चेंबर इज मेंटेन्ड ॲट 100 डिग्री सेल्सिअस. सो हे किती आहे बेटा? 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ॲट व्हॉट रेट? सो टी नॉट इज 100. आता हे डिग्रीचे काय करावं लागतील? 273 म्हणजे होईल 373 केल्विन. पुढे ॲट व्हॉट रेट एनर्जी मस्ट बी सप्लाइड. भारी क्वेश्चन आहे. ॲट व्हॉट रेट
एनर्जी, एनर्जीचा रेट, पॉवर, एनर्जीचा रेट, पॉवर. अरे हीट एनर्जी पर युनिट टाइम काय असते राव? पॉवर. काल का नाही काल? सर नाही काल. अरे बाबा, रेट म्हणजेच काय? हीट एनर्जी पर युनिट टाइम, पॉवर. क्वेश्चन मार्क. मस्ट बी सप्लाइड टू कॉपर स्पियर. याला एनर्जी सप्लाय करायची टू मेंटेन इट्स टेम्परेचर ॲट 110. हा जो टी आहे हा 110 झाला पाहिजे. म्हणजे ऑब्विस आहे 100 आणि 110 बर का सर. व्हायला काय लागले हे? विच मीन्स स्टोरी इज लाईक दिस. 110 कडनं 100 कडं. यातनं हा वजा करावा लागेल ना, हाय टू लो. अरे का आलं का नाही राव? अच्छा, सिग्मा दिलेला आहे. ओके सर. सोल्युशन. अरे गिवन डेटा का आला का नाही राव? मस्तपैकी मांडला आपण फक्त सगळ्या गोष्टी. चेंबर 100 ला होतं, मला 110 ला घेऊन जायचंय बरं का. मग ऑब्विस आहे ना, एका चेंबर मध्ये हे 100च आहे, माझा गोळा 110 ला आहे, तर हा त्याला हिट देईल, विषय संपला. झालं. अच्छा, ही स्टोरी आपण काढून घेतली आपल्या हिशोबाने. बर, आता आपल्याला माहितीये मी रिलेशन रट्टा मारा बोललो तुला. क्यू बाय एटी इज सिग्मा टी रेस टू 4. ऍट व्हॉट रेट शब्द होता, रेट ऑफ एनर्जी म्हणजे क्यू बाय टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मी काय केलं बेटा, पॉवर किंवा क्यू बाय टी इज ए सिग्मा टी ची पॉवर 4. ते म्हणा सर ते ब्लॅक बॉडी काही नाही, छोटा ई. आलं का लक्षात? नाही तर ब्लॅक बॉडी कन्सिडर करतोच आपण, यांनी दिली होती. नाही ती इमिसिव्हिटी देतात, ई गुंतो आपण, बस एवढा विषय. प्यारे बच्चों, व्हाट अबाउट ए इज द सरफेस एरिया. सरफेस एरिया जसं मागाशी नाही केला आपण, गुणिले केला होता, बस ती वाली स्टोरी आहे. सरफेस एरिया ऑफ द स्पियर इज 4 पाय आर स्क्वेअर गुणिले सिग्मा टी रेस टू 4. काही काही जण पाय आर स्क्वेअर करतील, तसं पाप करू नका रे बाबा. ए इज द सरफेस एरिया, ए इज द सरफेस एरिया. बेटा हे तुला मी लय वेळा लिहून दिले रे, कुठेतरी लिहून ठेव. व्हिडिओ लेक्चर रिपीटेड पाहत असशील एकतर पहा, नोटबुक मध्ये कुठेतरी नोटबुकच्या टॉपला 2-3 वेळा लिहून ठेव रे, हे लिहून ठेव. ए इज द सरफेस एरिया. कोणतरी कधीतरी पायर स्क्वेअर करील, सिली मिस्टेक होतात रे. 4 गुणिले पायची व्हॅल्यू 3.14, रेडियसचा स्क्वेअर आहे बघ, रेडियस आहे चा स्क्वेअर काय होईल, 25 चा 625, 625. मग 2 डेसिमल होतील ना राव, 6.25. 10 ची पॉवर -2 चा स्क्वेअर काय होईल गणेशजी? 10 ची पॉवर -4. ऍग्री. हा झाला रेडियसचा स्क्वेअर गुणिले सिग्मा. सर व्हॉट अबाउट माय सिग्मा? 5.7 इंटू 10 ची पॉवर -8. टेम्परेचरच्या डोक्यावर. अच्छा, आता बघ लक्ष दे, आपण तर नॉर्मल फॉर्म्युला लिहिला, यस सर, बट इथे पॉवरचा काय लॉस आहे. अरे बेटा पॉवरचा लॉस आहे. अरे सर नो, सो आय टू डू इज, आय टू डू वन थिंग, ए सिग्मा टी ची पॉवर 4 टी नॉट ची पॉवर 4. ह्या सम मध्ये माझ्या सॉलिडच्या त्या स्पियर कडून 100 कडे हिट चालली ना, पण टेन्शन माहिती नाही ना, हिट चालली ना. नुसता स्पियर एकटा असता तर टी ची पॉवर 4 आली असती, आहे की नाही? तर सबट्रॅक्ट करावं लागेल मला, कारण की ती पॉवर लॉस होतीये. ओके ओके, झालं. हे आपण जे पॉवर लॉस शिकलो ना, हा तो वाला पार्ट आहे, पॉवर लॉस. झालं. चला, सिग्मा टाकला, आता कंसात बघ बरं का, ब्रॅकेट मध्ये इंटू टेम्परेचरच्या डोक्यावर 4. टी किती आहे? टी लिहिलाच नाही राव मी इथं गडबडीत. आय मस्ट राईट टी ना बेटा. टी किती आहे? 110 डिग्री सेल्सिअस चे काय करावं लागते? 273. मग झाले 373 म्हणजे 383 केल्विन, राईट. आणि क्युबायटीज क्वेश्चन मार्क. झालं. चला आता टी ची पॉवर 4 किती आहे? 383 ची पॉवर 4, हा ब्रॅकेट टाकावं लागेल, मायनस टी नॉट ची पॉवर 4. टी नॉट किती आहे? 373 ची पॉवर 4. तुम्ही काय म्हणणार? सर ही काय तर आहे. सपोज असं सम कम्पिटिटिव्हला आलं, पहिलं भीती सोड बेटा. 373 ची पॉवर 4 वजा 300 आपलं 383 ची पॉवर 4 वजा 373 ची पॉवर 4, हा जो फरक आहे हा मरणाचा निग्लिजिबल येणार आहे. काय येणार आहे? निग्लिजिबल. सो डिश के त्याला कन्सिडर करूच नको.
हा झाला कॉमन सेन्स. मग काय करायचं, हे मल्टिप्लाय कर ना, 3.14 ला 3 पकड, सो 3 चोक 12, 6.25 आहे, 6 पकड, 3 चोक 12, 12 सख 72, 72 गुणले 5.7 कर, 72 गुणले 57 करू ना आपण, 72 गुणिले 57, 14 चालेल 1, 50, 0, 1, 36 झालं, 404, 4104. आर यू अंडरस्टँडिंग? 4000च्या आसपास. बर, मी काय केलं होतं, 4 त्रिक 12, 12 सक 72, अच्छा एक डेसिमल, सो 410.4 समजतंय, 410.4 गुणिले 10ची पॉवर, हे डिश क्या कॅन्सल केलं, हे 10ची पॉवर बघ, -4 -8 झाली -12. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? 410.4, ठीक आहे. हे अप्रॉक्सिमेटली मी इथपर्यंत पोहोचलो. झालं, दिस वॉज द पॉवर लॉस. पॉवर काय असते बेटा वॅट मध्ये, पॉवर कशी असते वॅट मध्ये, फटाफट रिप्लाय करा, कोणाच्या डोक्यातून नाही गेलं ना, मला रिपीट करायला नाही ते सगळं, हाय स्पीड मध्ये बोला. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये व्हॅल्यू अशा दिलेल्या असतात की त्या बरोबर ऍडजस्ट होतील. पटकन बोला. आय एम वेटिंग फॉर यू रिप्लाय. आय एम वेटिंग फॉर यू रिप्लाय. चलो नेक्स्ट न्यूमेरिकल. राऊंड ऑफ करत चला, यू विल अंडरस्टँड इन टुमॉरोज लेक्चर. हे काय आहे बघा, आपल्या बोर्डाच्या याच्यामध्ये व्हॅल्यू अशा असतात, काही तर लॉग वापरावाच लागतो तुला, ठीक आहे. सर लॉग कधी शिकवणार, शिकू रे बाबा शिकू, हे लॉग वाली गोष्ट पण शिकू. लॉगच्या सध्या तरी नादी लागू नका, राऊंड ऑफ करायला शिका. राउंडिंग ऑफ विल हेल्प यू इन द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, ठीक आहे. कितवा क्वेश्चन आहे आजचा हा, आय होप दिस इज द 5th क्वेश्चन, which says a body of surface area, a body of surface area 10 centimeter square and temperature 727 degrees Celsius emits 300 joule of energy per minute. Find emissivity. Find emissivity. Same way, sigma will be always provided. 5.7 10 power -8 watt this way. Clear है बेटा? भारी क्वेश्चन आहे. ए बॉडी ऑफ सरफेस एरिया, एकदा गिवन गोष्टी आपण लिहू. एक बॉडी आहे, कितीचा कशी आपल्याला नाही माहित, पण एरिया दिला, किती दिला, 10 सेंटीमीटर स्क्वेअर, सो 10 इंटू 10 ची पॉवर -4 मीटर स्क्वेअर. ऍग्री? परत सांगतो की 1 सेंटीमीटर हा 10 ची पॉवर -2 मीटर आहे, स्क्वेअर केल्यामुळे 10 ची पॉवर -4 मीटर स्क्वेअर झाला. ऍग्री? यस गुरुजी. टेम्परेचर 727 डिग्री सेल्सिअस आहे, 727 डिग्री सेल्सिअस, 273 ऍड केल्याच्या नंतर झालं 1000 केल्विन. इमिट्स 300 जूल एनर्जी प्रति मिनिट. काय दिलं मला, एनर्जी दिली क्यू. बर, आता याला लिहिताना कसं लिहूया, क्यू लिहू आपण 300 जूल बर का, प्रति मिनिट हिशोब आहे. सो टाइम दिला 1 मिनिट असं लिहितो मी. ओके, टाइम 1 मिनिट आहे. फाइंड इमिसिव्हिटी, छोटा ई इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. किती मस्तपैकी फक्त डेटा काढून लिहिला राहू आपण. चलो सोल्युशन. बाल मित्रांनो, तुम्हाला इमिसिव्हिटी काढायला लावली, टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. इमिसिव्हिटी ही इमिट करण्याची ताकद आहे, रेशो आहे तो, ती एक व्हॅल्यू येणार ना, कुठली ही बॉडी किती इमिट करते विथ रिस्पेक्ट टू ब्लॅक बॉडी. इज दैट सिंपल? सो प्यारे बच्चों, E is what? E upon EB. But Guruji, what is E?
मी दिलं का नाही राव सकाळी आपलं सकाळी म्हणजे पहिल्या सुरुवातीला इज व्हॉट बेटा क्यू बाय एटी ईबी इज व्हॉट स्टीफन बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट सॉरी स्टीफन बोल्ट्झमॅन्स लॉ आठवतोय का नाही इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ द ऍब्सोल्यूट टेम्परेचर मग मी दिलं होतं ना तुला सिग्मा टी ची पॉवर 4 ऍग्री बर सो बाल मित्रांनो क्यू अपॉन तो एटी खालील एटी सिग्मा टी ची पॉवर 4 दनादन व्हॅल्यू टाकून द्या यू विल गेट क्यू इज 300 ज्यूल्स भागिले टाइम होता 1 मिनिट म्हणजे बाल मित्रांनो 60 सेकंड स्वाहा एरिया इज 10 into 10 ची पॉवर -4 चला लिहून टाका टाइम इज 60 सेकंड स्टीफन्स कॉन्स्टंट बघून बघून पाठ झाला असेल इंटू ए टाकला टी टाकला सिग्मा टाकला टेम्परेचरची पॉवर 4 हे टेम्परेचर 1000 आहे म्हणजे ऑलरेडी 10ची पॉवर 3 आहे ऑलरेडी 10ची पॉवर 3 आहे त्याची 4th पॉवर हॅपी यस गुरुजी वी आर हॅपी 0 0 डिश क्याव ठीक आहे ना ठीक आहे ना वरती 3 आहे 3 1 3 3 2 6 E इज इक्वल टू 5.7 आहे बिंदास्त 6 घ्यायचं खाली काय 6 2 12 सो 1/12 गुणिले 10ची पॉवर हे -4 हे -8 -12 गुणिले हे 10ची पॉवर 4 त्रिक 12 आणि आता हे एकमेकाला कॅन्सल आउट होतील डिश कॅव यस कारण बाबा बेस सेम आहे -12 +12 ऍडिशन होईल 0 एनिथिंग रेस्ट 0 इज 1 कॅन्सल खाली आणि वर असल्यावर कॅन्सल नाही करायचं बेसिक 1/12 which is equal to 0. आता किती झाले 10 तरी पण तोकडाच पडला 0 आता किती झाले 100 12 8 96 बस झालं का इमेजिव्हिटी लय गरीब असते राव इथपर्यंत काढली तरी लय झाली 0.08 करेक्ट आहे का नाही सर माझ्या मते मी पुढे सरकलो होतो म्हणजे अलीकडे येईल सो 0.075 च्या आसपास काहीतरी येईल पण बालमित्रांनो जर का हे एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्ह मध्ये असेल तर माय एक्सपिरियन्स इज की 0.06 0.07 0.08 असं दिलेलं असेल तर 0.07 ला क्लिक करायचंय बालमित्रांनो आय रिपीट कारण की मी 5.7 मी सरकलो पुढे होतो मी डिनॉमिनेटर वाढवला व्हॅल्यू कमी होत असते अरे कळलं का नाही रिप्लाय करा फटाफट सो दॅट वी कॅन स्टॉप हिअर अँड वी विल स्टार्ट मॅथमॅटिक्स कम ऑन हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड बेटा हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड रिप्लाय करा रे रिप्लाय करा अरे ह्या तुफानाला कोणी रिप्लाय करील का रिप्लाय अरे कोणी रिप्लाय करील का 0.088 something like that was the answer 0.088 असं काहीतरी आन्सर होतं म्हणजे 0. ऑप्शन काही असू दे घाबरू नको आता उद्याच्या लेक्चरला पाहू आपण जे आणि नीटचे सम्स ठीक आहे सो आजच्या लेक्चरला मजा आली समजते सर्वांना